तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो ॲटिट्यूडवर बनवला आपण. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर या पद्धतीने एक तुमचा जो मॉडेल इमेज आहे मित्रांनो, हे आपण त्याला गॅलरीमध्ये ओपन करून घ्या. अशा पण त्याला घेऊन टाका. ओके. घेतल्यानंतर खाली एक एडिटचं ऑप्शन बघायला भेटेल. प्रत्येक मोबाईलमध्ये एडिटचं ऑप्शन असतं मित्रांनो. त्यावर क्लिक केल्यानंतर क्रॉपमध्ये या. इथून फ्रेम जी आहे तुम्हाला फ्रेम सिलेक्ट करायची 16.9. ही साईज सिलेक्ट करून इथं सेव्ह ॲज कॉपी करा. ओके. या पण ती फोटो चूज करून घ्या. एवढं केल्यानंतर होम पेज या. एक VPN नावाचं सुपर VPN नावाचं ॲप्लिकेशन त्याला कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टचं आयकन त्यावर क्लिक करा. जो आपण इतक्यात फोटो सेव्ह केला क्रॉप करून, त्याला इथे ॲड करून घ्या. तर त्याला ॲड केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. मी तुम्हाला जे सॉन्ग देतोय, ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. आपण घेतलंय सॉन्ग. मॉडेलची इमेज क्लिक करून त्याला ठेवायचं आपल्या मित्रांनो सॉन्गपर्यंत या पद्धतीने. ओके. काय विषय नाही. जे पुढचं नाव आहे बघू शकता एंडिंगचं टॅप टू टेक्स्ट CapCutचं, त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल आपला रेडी मित्रांनो. आता बीट आणि इफेक्ट तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून देतो. बघू शकता आपण एक प्रोजेक्ट ओपन केला आहे. आता फक्त तुम्हाला पहिले बीट लावायचं ते म्हणजे 1 सेकंदवर. 1 सेकंद राहिल्यानंतर त्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं. इथे स्प्लाइट नावाचा ऑप्शन आहे 1 नंबरला, त्यावर क्लिक करून तिथं लावायचं तुम्हाला पहिलं बीट. 2 नंबरचं बीट आपलं 2 सेकंद. 3 नंबरचं बीट 4 सेकंद. 4 नंबरचं बीट 6 सेकंद. 5 नंबरचं बीट 8 सेकंद. 6 नंबरचं बीट 9 सेकंद. व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपला 11 सेकंद. या पण तुम्ही सर्व बीट लावले. ओके. तर पहिल्या बीट व्हायचं त्या पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तर तिथं व्हाईट बीटवर आल्यानंतर मित्रांनो, तिथं तुम्हाला लावायचा लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट. या पद्धतीने त्या लाईट इफेक्टवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट बघायला भेटतो. साईज 0 ठेवा. ओके. इथे येस म्हणतो. परत त्यानंतर 2 नंबरच्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं लावायचा तुम्हाला कॅमेरामध्ये येऊन पुल आउट इफेक्ट. बघू शकता इथे येस म्हणतो. त्यानंतर 3 नंबरच्या व्हाईट बीटवर क्लिक करून तिथे या त्या व्हाईट बीटवर. तिथं लावायचा तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये आहे मित्रांनो. तिथं ग्लिचचं ऑप्शन बघायला भेटेल. ग्लिचमध्ये या. तिथं लावा तुम्हाला स्ट्रोब 2 नावाचा इफेक्ट. ओके. साईज 0.1 सेकंद ठेवा किंवा 0.7 सेकंद ठेवा. एवढे केल्यानंतर त्यानंतर 6 सेकंदवरच्या व्हाईट बीटवर तिथं लावा तुम्हाला ब्लांच नावाचा इफेक्ट. ओके. या पद्धतीने. परत त्यानंतर इथं 8 सेकंदसुद्धा ब्लांच नावाचा इफेक्ट आहे. त्यानंतर 9 सेकंदवर पुल आउट आहे मित्रांनो कॅमेरामध्ये येऊन. आणि त्यानंतर शेवटच्या बीटला आपल्या व्हाईट बीटला तिथं लावा तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच. यापर्यंत स्टेप केली. त्यानंतर मित्रांनो आता इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं वर सर्च करा मित्रांनो हॅलो ब्लर. हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. ओके. हा त्याला ठेवायचा आपल्याला फक्त एवढा पार्टपर्यंत, जेणेकरून म्हणजे 1 सेकंदपर्यंत. ओके. एवढं केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट तुम्हाला यायचं इथं 2 सेकंदवर. 2 सेकंदवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं बघू शकता तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्यावर क्लिक करून इथं येस मान. त्याला ठेवायचं आहे मित्रांनो डायरेक्ट शेवटपर्यंत. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये या खाली स्पीड पूर्ण पूर्ण 100 करून टाका मित्रांनो. इंटेन्सिटी आहे ती 10 ठेवा. ओके. आणि ते येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 3 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. वर सर्च करा फ्लॅश. फ्लॅश सर्च केल्यानंतर तुम्हाला एक व्हायब्रेशन फ्लॅश बघायला भेटेल. बघू शकता इथं हे व्हायब्रेशन फ्लॅशला सिलेक्ट करून डायरेक्ट इथे येस मानायचं. ओके. त्या फ्लॅशला बघू शकता असे म्हणून ठेवायचं आणि त्याच्यावर क्लिक करून त्याला डुप्लिकेट करा आणि त्याला पुढे घ्यायचं तुम्हाला 7 सेकंदवर. ओके. एवढं केल्यानंतर बघू शकता आता यायचं आहे तुम्हाला 7 सेकंदवर. 7 सेकंदवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं रेट्रो नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला किंवा स्पार्कमध्ये आहे मित्रांनो. इथे स्पार्कमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्हाला डार्कमध्ये या. डार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा एक इफेक्ट बघायला भेटेल बॅट्स म्हणून. ओके. तर आपण त्याला सिलेक्ट करून त्याला ठेवायचा फक्त तुम्हाला 8 सेकंदपर्यंत. ओके. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता फक्त तुम्हाला इथं यायचं आहे तुम्हाला फक्त आता 2 सेकंदवर त्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये या. तिथं लावायचा तुम्हाला रॉक व्हर्टिकली साईज 0.2 सेकंद ठेवा. ओके. इथे येस म्हणतो. त्यानंतरचं आपलं ॲनिमेशन असेल मित्रांनो. बघू शकता 9 सेकंदाच्या इमेजवर ॲनिमेशनमध्ये एक कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचा तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह या पण इफेक्ट लावायचा आणि कॉम्बोमधले जेवढे इफेक्ट यूज करशाल मित्रांनो साईज फुल ठेवत जा. ओके. येस म्हणतो. म्हणजे आपल्या व्हिडिओला अडचण नाहीत मित्रांनो, ॲनिमेशन एकदम प्रॉपर बसतो. तर एवढं केल्यानंतर फायनली व्हिडिओ तुमचा रेडी झाला आहे. बॅक येतो. आता स्टार्टिंगला PNGच राहिले मित्रांनो. ओव्हरलीमध्ये यायचं. ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन एक PNG तुम्हाला दिली मित्रांनो 2025ची. तिला इथे ॲड करून घ्या.
तिला ॲड केल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये या तिथं तिला ओव्हरली करून टाका आणि ती येस म्हणतो. ओके. तिला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं. एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ पूर्ण रेडी झाला मित्रांनो. वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा आणि डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.